सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी द रॉयल लव्ह स्टोरी या कथेचे 101 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुनने फोन उचलला. अमित बोलत होता फोनवर. ऐकू येत नव्हतं म्हणून अर्जुन या माकडांच्या धुडघूसपासून थोडा लांब गेला आणि त्याला मोराचे पंख सापडले. त्यानं ती उचलली आणि त्याला त्याच्या मयुराणीची आठवण झाली. अर्जुनरावाने गुपचूप ते सुंदर मोरपंख लपवून ठेवली, कारण या बिनबुडाच्या गाढवांना ती दिसली असती तर पुन्हा मस्करी करत बसले असते. मग फोन झाला आणि तो पुन्हा आला आणि अभि म्हणाला, अर्जुन यार, कोणाचा फोन होता हे तर तू सांगितलंच नाहीस. आणि अर्जुन हसून म्हणाला, तुम्ही तुमच्या टिवल्या पावल्या बंद केल्या तर सांगेल ना तुम्हाला. हलकटांनो, किती मस्ती कराल हां. इतकी मस्ती जर अभ्यासात केली असती तर आज कुठल्या कुठे असता तुम्ही. आता अर्जुनचा आवाज वाढला होता आणि आता सगळे शांत झाले. आणि मग राहुल म्हणाला, पण अर्जुन, खरंच वहिनी होत्या का रे फोनवर? घरी या म्हणत असतील ना. मग अर्जुन म्हणाला, नाही, माझा सवत होता फोनवर. आणि काहीच न कळून सगळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. आणि अभि म्हणाला, काय म्हणालास, कोण होता? तुझा सवत? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, अरे अमित होता. तसे सगळे हसले. आणि राहुल म्हणाला, काय यार तू पण अर्जुन, कधी सिरियस होतो आणि कधी कॉमेडी करतोस हे आम्हाला कळतच नाही बघ. आणि अर्जुन म्हणाला, मला ओळखणं म्हणजे काही खायचं काम आहे का? आपला विषयच खोल आहे, म्हणून तर दुनिया गोल आहे, कळलं? आणि सचिन म्हणाला, कळलं बाबा, कळलं. आणि अर्जुन म्हणाला, काय कळलं? मग सचिन म्हणाला, हेच की, दुनिया गोल आहे. आणि सचिनच्या मेंदूत झोल आहे. चैतन्य मध्येच तोंड घालून म्हणाला. तसे सगळे हसले. आणि सचिन चिडून म्हणाला, अर्जुन सांग ना याला, आता याचे अपराध काउंट कर, माझा एक कमी कर आणि त्याचा वाढव. आणि अर्जुन म्हणाला, माकडा, मी काय चित्रगुप्ताचा पिया आहे काय, तुमच्या चुकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायला? दे ना एक थोबाडीत ठेवून. तसं सचिन सणसणीत कानाखाली बसल्यासारखं तोंड करून गाल झाकून बसला. आणि थोड्या वेळाने अभिकस नुसतं आंबट तोंड करून म्हणाला, चला ना आता घरी. आणि अर्जुन म्हणाला, ए बस रे, आता कुठे पार्टी सुरू झाली आहे ना. आणि अभि आश्चर्याने म्हणाला, काय? अरे किती वेळ झाला यार, मला जोराची लागली आहे, चला ना. आणि राहुल कपाळावर हात मारून म्हणाला, अभि, मग एवढ्यासाठी घरी जायचं का? अरे हे एवढं मोठं शेत कशासाठी आहे, चल जा तिकडे वगळीला. आणि त्या शब्दाचा अर्थ न कळून अभि म्हणाला, हां कशाला जाऊ? आणि राहुल पुन्हा म्हणाला, वगळीला म्हणजे काय ते? अभिनं विचारलं. आणि अर्जुन हसून म्हणाला, शेतातलं टॉयलेट. आणि तरी अभिला कळेना. मग अर्जुन म्हणाला, इंग्लिश बेण्या, थांब इंग्लिशमधूनच सांगतो. वगळ मीन्स टॉयलेट इन फार्म, विदाउट वॉटर अँड विदाउट वॉल कंपाऊंड. तसे सगळे हसायला लागले. आणि त्याला फटका मारत अभि म्हणाला, ए गाढवा, मी नाही असलं काही करणार, किती रबिश वाटतं ते. आणि राहुल म्हणाला, मग तू काय करणार आहेस? कचराच करणार आहेस ना? का शोभेच्या वस्तू पडतात तुझ्या मागणं? तसे पुन्हा सगळे हसायला लागले. आणि अभि म्हणाला, नालायक तसं नाही रे, पण किती अनहायजेनिक, अस्वच्छ वाटतं ते, कळलं? आणि सचिन म्हणाला, सध्या तुझ्या पोटाचं हायजीन बिघडलं आहे, ते दुरुस्त कर, नाहीतर होऊ दे तुझी इथंच पॅन्टमध्ये. आणि अभि पोट धरून काकुळतीला येऊन म्हणाला, प्लीज यार चला ना, मला खरंच वॉशरूममध्ये जायचं आहे, चला ना घरी यार. आणि अर्जुन म्हणाला, राहुल जा रे, याला मोकळा करून आण आणि याची नाकाबंदी सोडव, नाहीतर हे बेणं आपल्याला इथं बसूच देणार नाही. आणि मग राहुल उठला आणि म्हणाला, चल अभि, मी तुला मोकळं करून आणतो. अभि तरीही नाही नाही म्हणतच होता. आणि चैतन्य म्हणाला, अभि, आता घरी जायला खूप वेळ लागेल, आपण गाड्या नाहीत आणल्या, चालत वेळ लागेल, तुझी पॅन्ट खराब होईल, त्यापेक्षा तू इथेच जा. तसे सगळे खूप हसले. आणि अभि चिडून म्हणाला, ए मी इतका घाणेरडा नाही या. मग सचिन म्हणाला, ए बोलू नकोस काहीच, नाही तर तुझा कंट्रोल सुटेल आणि सगळंच सुटेल. तसं पुन्हा सगळे खी खी करत हसायला लागले. आणि अभि म्हणाला, सचिन तुला बघतो परत, साल्या तुझ्यावर केसच करतो मानहानीची. आणि अर्जुन म्हणाला, आधी जा लवकर, नाही तर घाण करशील बेण्या, तुझी ही कसली सवय रे अवेळी. आणि चैतन्य घड्याळात बघून म्हणाला, अर्जुन ही याची अमेरिकेतील सवय आहे बघ, आता इथे 7 वाजत आले ना संध्याकाळचे, आणि तिथे सकाळचे. असं म्हणून चैतन्य हसून म्हणाला, अभि गुड मॉर्निंग. आणि अभि म्हणाला, माकडांनो काय गंमत करता यार, चला ना घरी, नाहीतर मीच जातो एकटा.
तसा राहुल म्हणाला, ए अभि, तुला रस्ता तरी माहीत आहे का? जाशील आणि एखाद्या विहिरीत पडून मरशील रात्रीचं. चल इथंच बस. कोणाला काही कळत नाही अरे, आता अंधार पण पडला आहे. तसा अभि म्हणाला, नो. मग सचिन म्हणाला, मग बस तसाच, आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून. किती आकसून धरलंय शरीर येणं बघा तरी, कसा थंडी वाजून आकडे आल्यासारखा करतोय. आणि अर्जुन हसून म्हणाला, अभि, तो मागाशी जमीन सपाट करायची थेरपी शिकला ना, तसाच आत्ता ही पण थेरपी शिकून घे जा, उपयोगी येते कुठेही कधीही. आणि मग नाईलाजाने अभि तयार झाला आणि पूर्वेच्या दिशेला निघाला. तसा अर्जुन म्हणाला, ए इकडे नको, तो पश्चिमेला जा बरं. पूर्वेकडून किती छान वारा येतोय, आम्हाला इथे बसणं मुश्किल करून टाकशील. त्यापेक्षा तू पश्चिमेला जा, उलट्या दिशेला, म्हणजे तिकडच्या तिकडं सगळं निपटल. आणि सगळे हसले पुन्हा एकदा. आणि अभि पोट धरूनच निघाला. तसा पुन्हा अर्जुन म्हणाला, अजिबात घाई करू नकोस अभि, अगदी मनापासून मनसोक्त करून ये. तसे सगळे हॅ हॅ करून अभिला हसले. आणि आता अभि आणि राहुल गेले. पण अभि लगेच थोड्या वेळात पायापटत आला. आणि राहुल म्हणाला, अर्जुन यार, घरी जावं लागणार, हे बेणं इथं मोकळं व्हायला तयार नाही. तसे सगळे अभिवर दात ओठ खात उठले आणि घराची वाट पकडली. तसेही 7 वाजतलेच होते. अंधार जवळजवळ पडलाच होता. आणि निघताना अर्जुनरावांनी मगाशी त्यांना सापडलेली मोरपंख हळूच हातात घेतले त्यांच्या मयुराणीसाठी. आता घरी आल्या आल्या अभि त्याची नाकाबंदी सोडवण्यासाठी चेकपोस्टवर गेला. बाकीचे फ्रेश होऊन सोप्यावर बसले. आता अर्धा निम्मा स्वयंपाक पण झाला होता. राहुलने कोमलला सगळ्यांसाठी चहा ठेवायला सांगितलं. ती चहा घेऊन बाहेर आली आणि अर्जुन म्हणाला, मग मेवणीबाई, जमली की नाही तुमची केमिस्ट्री राहुलरावांशी? आणि ती हसत लाजून गप्प बसली. जिजू असे बोलले म्हणजे नक्कीच मस्करी करणार, म्हणून नकोच बोलायला त्यांच्यासमोर. तिनं मयुरीसारखं केलं, मौनम सर्वार्थ साधनम. आणि मग राहुलच म्हणाला, अरे तुझ्या सालीला केमिस्ट्री जमायला जरा वेळ लागेल, म्हणजे तशी गुड लर्नर आहे ती, 50% मार्क मिळतील. पण हां, बायोलॉजीत मात्र 100 आउट ऑफ 100 बरं का. तसा अर्जुन खूप हसायला लागला आणि कोमल लाजून पळून गेली. आणि मयुरी म्हणाली, अगं हळू, काय ग, काय झालं, अशी पळून का आलीस, पाय दुखतोय ना? आणि ती म्हणाली, बघ ना, हे आणि जिजू किती मस्करी करतात माझी, तू सांग ना त्यांना. आणि मयुरी म्हणाली, मी आणि अर्जुनरावांना सांगू? काहीतरी झा तुझं, तुला माहीत आहे ना, जे त्यांना सांगायला जातील त्यांच्याच टांगा पलटी करतात ते. जाऊ दे, आपण आपलं बघू. मग त्यांनी जेवण तयार केलं. जेवण तयार झालं. आई आणि आबांनी त्यांच्याच रूममध्ये जेवणं पसंत केलं. तरणी पोरं मजा मस्ती करत जेवणार, उगाच आपल्यामुळे त्यांना संकोच वाटायला नको म्हणून ते गेलेच नाहीत बाहेर. कोमलने त्यांना आधीच जेवण दिलं. मग राहुल म्हणाला, आपण सगळे टेरेसवर जाऊया. सगळ्यांना आयडिया आवडली. मयुरी सोडून मग सगळ्यांनी मिळून जेवणवरती नेलं. आणि मयुरी सगळ्यात शेवटी कोशिंबीर आणण्यासाठी किचनमध्ये गेली. आणि अर्जुनरावांना ही आयती संधी चालून आली. त्यानं तिला हाताला धरून जवळ ओढून घेतलं आणि विचारलं, मग बायको, कसा वाटला हुरडा? आणि ती हसून म्हणाली, अहो सोडा ना, कुणीतरी येईल ना, हे काय आपलं घर नाही. आणि अर्जुनराव पुन्हा डायलॉगबाजी करत म्हणाले, मग आपल्या घरात तर कोणीही रोमॅन्स करेल, असं दुसऱ्यांच्या घरात खुलेआम रोमॅन्स करायला धाडस लागतं, कळलं? आणि मयुरी दबक्या आवाजात म्हणाली, निर्लज्ज कुठले, डायलॉग काय मारता हो सारखे सारखे, सिनेमातल्या हिरोसारखे. आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मग आहेच मी हिरो आणि तू माझी हिरोईन, सनी लिओनी. आणि मयुरी हसून म्हणाली, पुरे पुरे, चला आता, नाहीतर तुमची अख्खी रॉयल गँग येईल आपली वरात काढायला. आणि तो म्हणाला, मग येऊ दे की, मीही कधी आपली वरात निघते त्याचीच वाट पाहत आहे. असं म्हणून तिचा किस घ्यायला जाणार इतक्यात सचिन खाली आला आणि पटकन डोळे झाकून म्हणाला, मी काहीही पाहिलं नाही हां. आणि मयुरी खूप लाजली. अर्जुनला दूर ढकलून कोशिंबिरीचं भांडं उचलायला गेली. आणि अर्जुन सचिनकडे बघत म्हणाला, तुझ्या आईच्या गावात आता जेवण गिळायचं सोडून मरायला खाली आलास का तू? आधीच अर्जुनरावांना डिस्टर्ब झालेलं आवडत नव्हतं. आणि सचिन हसून म्हणाला, अरे सुरी राहिली ना, ती घ्यायला आलो होतो, लिंबू चिरायला. लिंबाशिवाय जेवण जात नाही का तुला, का नुसतं लिंबूच खाणार आहेस बेण्या? आणि सचिन म्हणाला, मी काय करू, मला पाठवलं म्हणून मी आलो. आणि अर्जुन दात ओठ खाऊन म्हणाला, लिंबू नाही, आता तुझी बोटच छाटतो बघ. गैबाण्या चल निघ, आणतो मी सुरी शोधून. आणि सचिन जाता जाता हसू दाबत म्हणाला,
नक्की ना? लवकर ये, म्हणजे आपल्याला आता संध्याकाळचं जेवायचं आहे. सूर्य आणेपर्यंत सकाळ करू नकोस, असं म्हणून पळाला. सचिन आता अर्जुनचा चावटपणा चांगलाच ओळखून होता. अर्जुन आणि मयुरीची अशी रोमॅन्टिक दृश्य त्याला सारखी घरात बघायला मिळायची. आणि वर जाऊन राहुल म्हणाला, काय रे, सूर्य कुठे आहे? सचिन हसून म्हणाला, अर्जुनराव घेऊन येतात सुरी त्यांच्या मयुराणीसोबत. अख्खं किचन बुक केलं आहे त्यांनी आणि रोमॅन्टिक सीन सुरू आहे, त्यामुळे कोणालाही किचनमध्ये आता नो एंट्री. आणि सगळे हसायला लागले. राहुल म्हणाला, हा अर्जुन पण ना, भाड्या कधी सुधारणार काय माहीत. बरं, बाकीचं वाढायला घ्या, त्याला येऊ द्या कधी यायचं तेव्हा. त्याचा रोमॅन्टिक सीन संपला की येईल तो त्याच्या हिरोईनसोबत. आणि इतक्यात दोघेही वर आले आणि सगळे त्यांच्याकडे बघून खाली मान घालून खुसू करून हसत होते. आणि आता मयुरी लाजायला लागली होती आणि अर्जुनही सचिनकडे रागात बघितलं. ह्या बिनशेपटाच्या वांडरानं इथे येऊन सांगितलं असेल सगळं, याची बोटं नाही जीभ हासडली पाहिजे, असं तो मनात म्हणाला. आणि आता जेवायला सुरुवात झाली आणि पावट्याचा भात बघून सगळ्यांनी चैतन्यकडे बघितलं. आणि राहुल म्हणाला, झालं आता चैतन्य, तुला निमित्त मिळालं हां. आणि चैतन्य म्हणाला, कसलं? मग सचिन म्हणाला, घ्या आता, तुला ती म्हण माहीत आहे ना, टिंब टिंबला पावट्याचं निमित्त. ही म्हण आज रिअलमध्ये बघायला मिळणार, असा अभि म्हणाला. आणि रॉयल लेडीज नाही पण रॉयल जेंट्स गँग मात्र खूप हसली. आता अर्जुन मयुरी शेजारी, सचिन लता शेजारी, राहुल कोमल शेजारी. आणि अभि म्हणाला, आता आम्ही कोणा शेजारी बसू? मग सचिन म्हणाला, अभि आता चैतन्यलाच गोड मानून घे. मग अभि चैतन्य शेजारी बसला. असे बसले जेवायला सगळे. जास्त काही नाही, पण थोडा थोडा सभ्य साळसूदपणाचा आव आणत हलका फुलका विनोद चालला होता. लेडीज होत्या ना सोबत. मग जेवण झालं. पुन्हा सगळं साहित्य खाली न्यायला सगळ्यांनी मदत केली. मस्त गुलाबी पण कडाक्याची थंडी पडली होती, जरा जास्तच होती. मग आता सगळ्या लेडीज खाली झोपणार होत्या आणि हे रॉयल बॉयज टेरेसवर झोपणार होते. आणि आता चैतन्यला कोणच शेजारी झोपायला घ्यायला तयार नव्हता. हे गाढवा, माझ्याजवळ नको झोपू तू, रात्रभर साल्या झोपू द्यायचा नाहीस मला, असा प्रत्येक जण म्हणत होता. आणि चैतन्य म्हणाला, ठीक आहे, मी वेगळा झोपतो, पण काही उपयोग होणार आहे का? तुमच्या आणि माझ्यात आता भिंत जरी बांधली ना, तरी तुम्हाला जे सोसायचं आहे ते सोसावंच लागणार. पण मी सांगतो ना, अरे नाही, माझं पोट बिघडलं, झोपू द्या मला तुमच्यात. आणि वेगळं झोपवायचं असेल तर अभिला झोपवा, रात्रभर लाता मारतो. आणि अर्जुन म्हणाला, नाही नको, त्याला मी माझ्या शेजारीच घेतो, आज बघूच कसा लाता मारतो ते. तो जर फिरला ना आज, तर मीच त्याच्या न्यूनगंड स्थळावर लात मारतो. तसा अभि एकदम सावधान स्थितीत झोपला. तसं ठीक आहे म्हणून सगळे झोपले. चांदण्या मोजत पडले होते उताने आकाशाकडे पाहत. आणि चैतन्य म्हणाला, परवा व्हॅलेंटाईन डे आहे ना, मग काय प्लॅनिंग आहे तुमचं? आम्हाला पण सांगा की सगळे. अर्जुन, तू ज्येष्ठ आहेस आमच्यात, आधी तू सांग. आणि अर्जुन म्हणाला, आज सचिननं या हुरडा पार्टीमध्ये खूप लीड घेतली होती ना, आणि तोच शेंडफळ आहे की नाही, मग त्याच्यापासून सुरुवात होऊ द्या. आणि सचिन म्हणाला, प्लॅनिंग असं काही नाही, पण एखादं गुलाब देईन मी. आणि राहुल म्हणाला, लग्न झाल्यापासून कुठे गेलो नाही ना आम्ही, मग पिक्चरला घेऊन जाईन म्हणतो. एखाद्या रोमॅन्टिक, म्हणजे मॅडमची बायोलॉजी आणखी सुधारेल. तसं सचिन म्हणाला, साल्या तू पण ना एक नंबरचा चावट झालास की या अर्जुनसारखा. आणि अभिकडे बघून म्हणाला, अभि आता तुझी बारी. मग अभि म्हणाला, अजून काही विचार केला नाही, पण एखादी डायमंड रिंग देईन म्हणतो. तसा चैतन्य म्हणाला, बोलले अमेरिकन डॉलर बोलले. साल्या आधी बॅचलर पार्टी दे ना चेंगूस लेकाचा. आणि अभि म्हणाला, मी नाही कुठं म्हणालो आहे का, तुम्हीच दिवस ठरवा आणि मला सांगा, मी काय मोकळाच आहे. आणि सचिन म्हणाला, हो ना, वळू कुठला, मोकळाच आहेस तू. आणि अभि म्हणाला, अर्जुन याला तेवढं आणायचं नाही या पार्टीला, गाडव गप्पत चरतच नाही, सारखा ढॅचू करत असतो. तसे सगळे हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, तू करच मला पार्टी सोडून, तुझं हनीमून कसं स्पॉइल करतो बघच. आणि अर्जुन त्याच्याकडे बघत गोड आवाजात म्हणाला, सचिन बेटा, अजून एखादी आयडिया आहेच का तुझ्याकडे शिल्लक? मला वाटलं संपल्या असतील. आणि सचिन म्हणाला, अरे सुचली ना एक, पण तुम्ही ओरडचाल म्हणून गप्प बसलो होतो. आणि राहुल म्हणाला, चल सांग बरं काय आहे ती आयडिया. आणि सचिन हसत म्हणाला, आपण अभिच्या रूममध्ये खेकडे सोडायचे, मग कसं अभि आणि त्याची बायको रात्रभर बेडवरून खाली उतरून येणारच नाहीत आणि जास्त वेळ ते एकमेकांसोबत राहतील. आता ही आयडिया छान आहे हां, त्याच्याच फायद्याची आहे की, हो की नाही? आणि अर्जुन म्हणाला,
आणि त्यातला एक खेकडा आम्ही तुझ्या पॅन्टमध्ये टाकणार. म्हणजे तो तुझी पॅन्ट फेडशील. आहे की नाही तुझ्या फायद्याची आयडिया. बेनेला कळतच नाही काही, सारख्या अशा ॲडव्हेंचर आयडिया शोधत असतो. तसे पुन्हा सगळे रॉयल बॉयज खूप मोठ्याने हसायला लागले. आणि कोमल मयुरीला दूध देत म्हणाली, बापरे किती दंगा करतात ना हे सगळे. आणि मयुरी म्हणाली, यांनी सांगितलं ना तुला मला दूध द्यायला. आणि कोमल हसून म्हणाली, मग तुझ्या अर्जुनरावांशिवाय तुझं खाण्यापिण्याचं वेळापत्रक कोणाला पाठ असणार. घे पिऊन घे. काय यातला अर्धा ग्लास आधीच जिजूला देऊन येऊ, म्हणजे उरलेला अर्धा तू पिशील. आणि मयुरी हसून म्हणाली, राहू दे, आता त्या माझ्या सवती आहेत ना त्यांच्यासोबत, त्यांना माझं उष्ट दूध गोड नाही लागायचं, मीच पिते. मलाच खूप भूक लागते हल्ली. कारण हे अर्जुनराव नाही पण ज्युनियर अर्जुनराव मात्र पितात सगळं दूध. आणि तिनं सगळं दूध संपवलं. मग सचिन म्हणाला, चैतन्य तू काय गिफ्ट देणार रे. आणि राहुल म्हणाला, एक दांडकं दे, म्हणजे लग्न झाल्यावर तुझ्याच पृष्ठभागावर पडेल तुला रिटर्न गिफ्ट म्हणून. आणि सगळे हसले. मग आता चैतन्य म्हणाला, काही पण काय रे, पण मी तिला एक घड्याळ घेऊन देईन. आणि आता अर्जुनरावांची बारी आली. आणि अभि मयुरीच्या स्टाईलमध्ये म्हणाला, अहो अर्जुनराव, तुम्ही काय गिफ्ट देणार सांगा की तुमच्या लाडक्या बायकोला. आणि चावट अर्जुनने पटकन अभिच्या गालावर किस केला. आणि सचिन म्हणाला, आज अभिचं काही खरं नाही. आज अर्जुनला मयूराणीऐवजी अभिराणी मिळाली. बस आता रात्रभर चुम्मा चुम्मा करत. तसे सगळे हसायला लागले. आणि अभि म्हणाला, हलकट, हे काय करतोस रे, मी काय तुझी बायको आहे का. आणि अर्जुनराव म्हणाले, मग भाड्या असा यावेळी नाईटला कशाला मला उकसवतो माझ्या बायकोची नक्कल करून. आणि तुला किस घेतल्यावर कसं वाटतं हे कळलं ना आता. आणि सगळे त्याच्या कमरेत बोट घालून त्याला गुदगुल्या करत होते आणि विचारत होते, अभि कसं वाटलं रे, गुदगुल्या झाल्या ना, सांग की. आणि अभि हसून म्हणाला, गप्प बसा यार, किती फाजीलपणा करता. आणि अर्जुन तू काय गिफ्ट देणार ते नाही सांगितलं. आणि अर्जुन म्हणाला, आत्ताच सांगितलं की, तेही विथ प्रॅक्टिकल. आणि सगळे हसायला लागले. हा भाड्या ना अजिबात लाजत नाही, नुसतं निर्लज्ज आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आपला मामलाच कसा खुल्लम खुल्ला असतो, त्यात काय लपवायचं. आणि मग बऱ्याच गप्पा झाल्या आणि सगळ्यांना झोप लागली. आता कोणाचेही कान कसल्याच आवाजाचा कानोसा घेत नव्हते. मागच्या वेळी चैतन्य घेत होता तसा, राहुल आणि कोमलच्या रूममधला. कारण आता सगळेच रॉयल बॉईज वरती होते ना झोपायला. खूप छान चांदणं पडलं होतं. अंगावर ब्लँकेट घेऊन पडले होते सगळे. आणि आता अचानक चांदण्यांकडे बघून झोपता झोपता राहुलने गाणं म्हणायला सुरुवात केली. सखे मंद झाल्या तारका. आणि अर्जुनराव म्हणाले, पोपट झाला बारका, गोट्यांच्या झाल्या खारका, या थंडीने बेण्या झोप आता. किती आठवण काढशील. तसे पेंगायला लागलेले सगळे रॉयल बॉयज खडबडून जागे झाले आणि इतक्या मोठ्याने हसले की झाडावरची वटवागळाने घुबडं पळून गेली. आणि घरात झोपलेल्या रॉयल लेडीजची झोप उडून त्या बेडवर उठून बसल्या. आणि मयुरी म्हणाली, नक्की अर्जुनरावांनीच फाजीलपणा केला असणार. विनोदाचा एखादा मास्टर ब्लास्टर स्ट्रोक मारून. निर्लज्ज कुठले, झोपूच देत नाहीत. तर तुम्हाला कसा वाटला हा मास्टर ब्लास्टर एपिसोड नक्की सांगा.